नमस्कार बाळांनो. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी 11वीला प्रवेश घेतलेत किंवा काही जण घेणार आहेत. आता घेतलेत म्हणजे काय, ऑलरेडी कोचिंग सुरू झालेत. कोचिंग लावले, तिथं फाउंडेशन कोर्सेस वगैरे सुरू असतील. काही विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये पैसे देऊन ठेवलेत की घेणार आहे ऍडमिशन, कारण का ऍडमिशन प्रोसेस रखडली. आता 26 तारखेपासून सोमवारी सुरू होणार आहे म्हणून सांगितलेली तर आहेच. आता हा व्हिडिओ मी 1-2 दिवस अगोदर बनवतोय, ठीक आहे. अडचण काय आले की सर आम्हाला ह्या परीक्षांची तयारी करायची, JEE, CET, नीट, तर आम्ही काय करावं? आता एक जुना व्हिडिओ होता की त्यात कोचिंग क्लासेस, कोचिंग अकॅडमीज काय काय फ्रॉड करतायत ते, पण सगळेच कोचिंग क्लासेस थोडीच खराब आहेत किंवा सगळेच कॉलेज थोडीच खराब आहेत. मग ह्याच्यावरती क्लिअर आपण थोडीस चर्चा करूया की बाबा जेणेकरून निर्णय घेणं सोपं होईल. कारण काय झालंय की ह्या परीक्षांशिवाय आज पर्याय नाही आहे. काही लोक म्हणतात की JEE, CET, नीटची काय गरज नाही, कशाला तुम्ही डायरेक्ट 12वी व्यवस्थित करा, पुढे चांगलं होईल. पण मी सांगतो, आज भारतातले सगळेच कोर्सेस ऑलमोस्ट, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, डॉक्टर असतील, नर्सिंग असेल, BCA असेल, सगळ्याला ह्या एक्झाम मधल्या लागतात. हा, आता हीच एक्झाम सगळ्याला लागते असं नाही, वेगवेगळ्या आहेत. हे IIT NIT साठी असेल, हे फार्मसी इंजिनिअरिंग असेल, ऍग्रिकल्चर असेल, डॉक्टर साठी असेल किंवा फार्मसीसाठी असेल, BCA साठी वेगळी एंट्रन्स एक्झाम आहे. मग ह्या सगळ्या एक्झाम तर द्याव्या लागतील. मग ह्याचा अभ्यास आम्ही स्वतः करू का? काय आम्ही कॉलेजमध्ये सांगतायत त्या कॉलेजमध्ये शिकवतात तिथं करू का? काय कोचिंग लावावं लागेल? ह्या प्रश्न आहेत ना, बरेच पालकांच्या समोर आहेत आणि याच्यावर थोडीशी व्यवस्थित चर्चा होणं गरजेचं आहे. कारण काय होतंय की हे सगळे जर तिन्ही गोष्टी आपल्याला माहिती नसल्या तर निर्णय बऱ्यापैकी चुकतात. काय विद्यार्थी काय म्हणतात, 10वीला मी कोचिंग क्लास लावला नव्हता, स्वतः स्वतः अभ्यास केला, 95% पडले, 99 पडले, तर मी 12वीला पण तसंच करतो. काय विद्यार्थी म्हणतात मी कोचिंग क्लास लावलेला तर मला 50%च पडले तर मी लावणार नाही. बरेच वेगवेगळे विषय असतात. म्हणतात कॉलेजमध्येच माझा चांगला अभ्यास होईल, कॉलेजचं खूप नाव मोठं आहे. तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घेऊया आपण की पुढं काय होतंय. ठीक आहे, चला. फर्स्ट पॉइंट, बाबा आता सायन्सला आलोय तर बाबा ह्या 3 एक्झाम आहेत. ह्या 3 एक्झामच इतक्या मोठ्या आहेत ना, आज भारतात हायेस्ट मुलं एक एंट्रन्स एक्झाम असते तर नीटचे देतात. 20-25 लाख मुलं द्यायला लागलेत. JEE 15 लाखांच्या आसपास द्यायला लागलेत. सीईटीची परीक्षा 7 ते 8 लाख मुलं द्यायला लागलेत. मग ह्या एक्झाम्स खूप आहेत. आता सीईटी महाराष्ट्र गव्हर्नमेंट घेत आहे. आता ह्या परीक्षा टफ आहेत, त्यामुळं फरक पडतो. आता काही लोक म्हणतील सर 7 ते 8 लाख मुलं जर सीईटीची परीक्षा द्यायला तर JEE ची फक्त मग 15 लाख कशी द्यायला? 7 ते 8 लाख महाराष्ट्रातले आहेत. ह्यात मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी पण आला, मग हे 4.5 लाख मुलं एक मॅथमॅटिक्स देतात. तरी पण म्हणणार सर महाराष्ट्र एक राज्य 4.5 द्यायला तर हे JEE फक्त 15 लाख का? JEE टफ एक्झाम आहे आणि सहसा बरीच मुलं देत नाही. ओके, आता JEEच्या 2 परीक्षा 1 मिनिटात सांगतो इथं. हे तिन्ही परीक्षांचे व्हिडिओ सेपरेट बनवतोयच मी, पण एक मिनिटात सांगेन. JEE मेन्स असते. मेन्स वरून तुम्ही कुठं जाताय? NIT 2 वेळा होते परीक्षा. ही ऍडव्हान्स असते. ऍडव्हान्स काय, JEE मेन्सची 2.5 लाख मुलं जी पास होतील त्यांना ऍडव्हान्स ती IITत जातील. ठीक आहे. सीईटी वरून तुम्ही इंजिनिअरिंगला किंवा फार्मसीला महाराष्ट्रात ऍडमिशन घेऊ शकताय. नीट वरून तुम्ही मेडिकल डॉक्टर साठी किंवा फार्मसीसाठी ऍडमिशन घेऊ शकता. ओके, मग आता ह्या परीक्षांची तयारी करणं खूप गरजेचं आहे. 12वीचे बोर्डचे मार्क्स हे फक्त तुम्हाला क्वालिफाईंग असतात. IIT NIT जायचं असेल तर 75%, कास्टमध्ये असाल तर 65% लागतील. इथं 50% क्रायटेरिया आहे, काही कॉलेजांमध्ये 60% 12वीला. सीईटीला फक्त ग्रुपला 40%, कास्टवाल्यांसाठी 45% ओपन वाल्यांसाठी आहे. मग ह्या परीक्षांची तयारी ना तुम्हाला 11वी पासून करावी लागेल का? तिन्ही परीक्षांमध्ये 11वी आणि 12वीचा सिलेबस आहे. म्हणजे असं नाहीये की मी डायरेक्ट 12वीला जातो आणि करतो. तुम्हाला 11वी आणि 12वीचे दोन्ही वर्षांचा अभ्यासक्रमाचा पेपर आहे. मग तुम्ही म्हणणार आता सर ठीक आहे, मग आमचं आम्ही स्वतः करू का? किंवा कॉलेजमध्ये आम्ही जे ऍडमिशन घ्यायला चाललोय ते कॉलेजवाले सांगतात ह्या तिन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम आम्ही घेतोय. आता एक गोंधळ पालकांच्या मध्ये आलाय का? कोचिंग अकॅडमी वाले, क्लासेस वाले काय म्हणतायत, कॉलेजमध्ये हे काय होत नाही, हे आम्ही शिकवतोय. कॉलेजवाले काय म्हणायला लागलेत, ह्या तिन्ही परीक्षांबरोबर आम्ही बोर्डाचं पण घेतोय. ते अकॅडमी वाले ते काय घेत नाहीत, बोर्ड घेत नाहीत, आम्ही तिन्ही परीक्षा घे. मग पालक गोंधळलाय ना. मग विद्यार्थी म्हणतात जाऊ दे, दोन्ही पण राहू दे, माझं मी स्वतः अभ्यास करतो. पालक म्हणतात बाळ तुझं तू कर. मग इथं अडचण आली. पण सगळ्यात महत्वाचं सांगतो की ह्या परीक्षांबद्दल थोडंसं डिटेल. आता नीटचा पेपर किती मार्कांचा आहे काय हे सगळं मी सेपरेट व्हिडिओ म्हणतोय. ह्या परीक्षांचा जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर व्यवस्थित एक गाईड पाहिजे. गाईड पाहिजे म्हणजे काय, तुम्हाला कोच पाहिजेच पाहिजे. एक्झाम्पल देतो का, मला शेती करायची आणि मी शेतात जाणार आहे, मला काही माहित नाही शेतांमधलं आणि मी शेती करायला जातोय. तर मी शेती करते वेळी मी असंच काहीतरी पेरून असंच काहीतरी करू शकतोय का हो?
नाही, मला काय त्याचं ज्ञान पाहिजे, नॉलेज घ्यायला पाहिजे लोकांकडून. मग समजा मग स्वतःच्या स्वतः तर करणं जरासं अवघड आहे. हा म्हणणार आहे की पुस्तक घे अभ्यास. मी शेतीचं पुस्तक आणलं, शेती कशी करायचं आहे मी पाहायला लागलो, मी पुस्तक वाचलं आणि शेतामध्ये गेलोय. नुसतं पुस्तक वाचून शेती होईल का, तुम्ही विचार करा. आता तुम्ही म्हणा होऊ पण शकते, पण होण्याचे चान्स किती आहेत, खूप कमी आहेत. म्हणजे स्वतःच्या स्वतः अभ्यास करून ह्या गोष्टी तुमच्याकडून होणं खूप अवघड आहे. कारण ह्यामध्ये कसं असतं की ह्या परीक्षाच अशा बनवलेल्या आहेत 3 तासामध्ये. हा 300 मार्कांचा पेपर 3 तास, हा 200 मार्कांचा पेपर 3 तास, हा 720 मार्कांचा पेपर 3 तास. म्हणजे काय, 11वी 12वीचा अभ्यासक्रम आहे सगळा. 11वी 12वीचा अभ्यासक्रम आणि किती 3 तास. हे म्हणणारे 720 हा खूप मोठा आहे की नाही आहे. एक प्रश्न इथं 4 मार्कांना आहे, इथं 1 मार्कांना आणि 2 मार्कांना आहेत, आणि इथं 4 मार्कांना आहे. हा परीक्षा जेडब्ल्यू टफ जाते, कंपॅरेटिव्हली नीट सोपा असतो. मग ह्याचं कोचिंग गरजेचं काय की इतक्या कमी वेळात जर तुम्हाला हे पेपर सोडवायचे आहेत तर तुम्हाला स्पेशल टेक्निक्स माहिती पाहिजेत. म्हणजे जो प्रश्न बोर्डाला आपल्याला 3-4 मार्कांना येतोय, 7-8 मिनिट असतात, तोच प्रश्न एक शॉर्टकट मेथड न सोडवण्यासाठी तुम्हाला 1 मिनिट दिलाय किंवा 2 मिनिट दिलेत. मग त्या शॉर्टकट टेक्निक सांगणारा शिक्षक पाहिजे. म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काय बाळांनो की स्वतःच्या स्वतः पुस्तक वाचून शेती करणं अवघड आहे. येणार नाही असं म्हणत नाही मी, पण ते त्रासदायक आहे. जर तुम्हाला बाहेर कोणतरी सांगणारा असेल तर तुम्ही त्याच्याकडून नॉलेज घेऊन इझी जाईल. म्हणजे आता मला शेती करायचं आहे, मी एक चांगल्या प्रगत शेतकऱ्यांकडे गेलो, त्यांच्याकडून माहिती गेली, कशा पद्धतीनं करायचं आहे हे विचार केला, त्यांच्याकडून ऐकलं आणि मग मी शेती करायला लागलो. सक्सेस होण्याचा चान्स किती आहे हो, जास्त आहे. कारण स्वतः डायरेक्ट करायला गेलो तर येणार नाही, पुस्तक वाचून करायला गेलो तर खूप हजार अडचणी आहेत. एखाद्या चांगल्या माणसाकडून नॉलेज घेतलं तर मी इझी करू शकते. म्हणूनच सांगतोय तुम्हाला गाईड किंवा कोच घेण्याची गरज आहे. विदाऊट कोच स्वतः करणं डिफिकल्ट आहे. म्हणजे हे तर केलं कळालं, सेल्फ स्टडी स्वतः करून जाणं थोडंसं अवघड आहे. ठीक आहे, एकाच दुसरा मुलगा जातोय, पण ते एकाच दुसऱ्याचं एक्झाम्पल मधनं घेणं थोडंसं अवघड आहे बाळांनो. त्या गोष्टी विचार करू नका. म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी कोच कडून घेणं गरजेचं आहे. ओके, मग आता कोच कडून घ्यायचं झालं तर तुमच्याकडे पर्याय काय आहेत, क्लास कोचिंग क्लासेस आहेत, कॉलेज आहेत आणि सेल्फ स्टडी तर मी डावातनच काढला. तुम्हाला कोचिंग घ्यायला पाहिजे किंवा कॉलेजमधनं शिकायला पाहिजे, एक गाईड घ्यायला. आता ह्या दोघांमध्ये घ्यायचं काय, करायचं काय. कॉलेजवाले मी काय म्हणतात, कॉलेजवाले तुम्हाला जसं सांगतात की बोर्डची परीक्षा आम्ही घेतोय प्लस 3 एंट्रन्स एक्झाम आहे, त्याचा आम्ही कोचिंग घ्यायला लागलोय, शिकवायला लागलोय. कोचिंगवाली काय म्हणतात, कॉलेजमध्ये कधी कसं होतंय. एक सिंपल प्रश्न सांगतो मी तुम्हाला, जी मुलं 12वी झालेत ना, ज्यांनी चांगले स्कोर केले त्यांनी विचारा काय केले. आता तुम्ही काय म्हणणार की सर कोचिंग क्लासवाल्यांना पण मार्क पडले नाहीत, कॉलेजवाल्यांना पण मार्क पडले नाहीत. पण मी एक प्रामाणिक मत सांगतो, आज खूप कॉलेजेस अशी कमी राहिलेत की ती ह्या तिन्ही एक्झामचा स्टडी घेतील. 99% कॉलेजांमध्ये हे होत नाही, तिन्ही एंट्रन्स एक्झाम. बऱ्यापैकी लोक खोटं सांगतात की आम्ही सगळं घेतो. हा, जिथं कोचिंग कॉलेजमध्ये चाललंय तिथं सेपरेट क्लासेस चालतात, त्याची फी लाखांमध्ये आहे. असं नाही आहे की रेग्युलर कॉलेज आहे आणि तिथं ते तिन्हींचं बेस्ट कोचिंग करायला लागलेत, नाही आहे. तिथं सेपरेट क्लासेस भरतात, त्यांच्या फी पण लाखांमध्ये आहेत. म्हणतात बघा आम्ही सकाळी 3 तास 4 तास आम्ही काय घेतोय, कॉलेज घेतोय नंतर कोचिंग घेतोय. ठीक आहे, त्यांचं त्यांची इच्छा. कोचिंग वाले काय करतात की त्यांच्या फी पण परवडत नाहीत अशी बरीच लोक सांगतात. पण मी सांगतो कोचिंगची गरज कुठं पडायला लागले. कारण ज्या एक्झाम करायला लागले तुम्ही, सीईटी जेडब्ल्यू नीट, कोचिंग मध्ये मॅक्सिमम लोक आज ते क्वालिफाय झालेली असतात. हा, खरं सांगतात की खोटं सांगतात हे तुम्हाला स्वतः शोधावं लागेल. आज सांगतात ना कोट्यातनं आणलेत, दिल्लीतनं शिक्षक आणलेत, कुठनं आणलेलेच नसतात. फक्त कुठनं तरी आणलेत, हिंदी बोलणारे आणि म्हणतात की हिंदीत. एक तर आमच्याकडे प्रॉब्लेम काय झालाय, मराठी म्हणलं तर लय खराब अशी लोकांची भावनाच आहे. महाराष्ट्रात राहून आपलीच लोक मराठीला व्हॅल्यू देत नाहीयेत. अहो मराठीतल्या मराठीत लगेच समजतंय, तो हिंदीत सांगणार, आमची मुलं मराठीत विचार करणार, हे सगळीच भेल होते. आणि का बाहेरचं चांगलं ही एक प्रवृत्ती निर्माण झाली ना, ही चुकीची आहे. मग त्याचा फायदा बाकीचे घ्यायला लागले. तो व्हिडिओ वेगळाच बनवलेला होता आपण. मग तुम्हाला कोचिंगची जर गरज आहे मग ते कुठनंही घ्या, इथनं घ्या, इथनं घ्या. पण कॉलेजांमध्ये रेअर चान्स आहे बाळांनो, आणि तिथं लाखो रुपये देणं, पण जिथं कोचिंग व्यवस्थित वाले तिथं लाखो देण्यात लॉजिक काय. मग म्हणा सर या कोचिंगच्या फी पण परवडत नाही. जो परवडतोय तो बघा. सर नाहीच परवडत आहे मला, ठीक आहे, मग मी एक बेस्ट एक्झाम्पल तिथं ऑनलाईन ऑफलाईन आलं. ऑनलाईनचे कोर्सेस 3-4 हजारात येतात आणि एक मोबाईलवर नका शिकू, टॅबवर शिका. कारण मोबाईलचं परत ऍडिक्शन लागलं की ते अभ्यास सोडून तिकडे रील बघ, युट्यूबवर टाइमपास कर, असंच काहीतरी होणार. टॅब 8-10 हजार रुपये आणि 3-4 10-12 हजार रुपये येतील.
म्हणा सर आमच्याकडे तेवढे पण नाहीत. मग एक स्कॉलरशिप असते. ती स्कॉलरशिप कशी मिळते काय मिळते मी सांगतो. आता डायरेक्ट इथं बोलू शकत नाही. कुठली स्कॉलरशिप आहे ना, ह्या नंबरला मेसेज करा, तुम्हाला मी डिटेल देतो. कारण काय 9545088766 9545088766 फॉर मोर इन्फॉर्मेशन. तुम्हाला पाहिजे अजून माहिती? कारण काय अडचणी इथं बोललो ना लय शिवाय बसणार मला. आता ते काय माहितीये का, सगळ्यांना मिळत नाही, पण एक नियम आहे की सगळी घेतात. ज्यांना तेवढी पण परिस्थिती नाही ना, मी त्यांच्यासाठी स्कॉलरशिप मिळू दे. का आपण जर गरीब येतोय आणि पैशांमुळे तटतोय, तर तुम्ही तटू नये ही माझी अपेक्षा. ओके. मग तुम्हाला 20-25 हजाराचं कोचिंग परवडत असेल तर ते घ्या. ते परवडत नाही ऑनलाईन घ्या. ऑनलाईन ऑफलाईनचे फायदे तोटे आहेत, त्याचा व्हिडिओ बनवतो. कारण ऑनलाईन मध्ये काय डिस्ट्रॅक्शन खूप होते. ऑफलाईन मध्ये काय कंपल्सरी बसायचंच आहे तिथं. ऑनलाईन माझी इच्छा होईल त्यावेळी करतो असं असतं. त्यामुळे मी म्हणतोय कॉलेजमध्ये चाललाय तिथं चेक करा ह्या गोष्टी होतात का. नुसतं नाव आहे म्हणून जाऊ नका. काय मी आज काय ऐकतोय सर मी त्या कॉलेजमध्ये शिकलोय, आता माझी मुलं पण शिकवतात कारण ते कॉलेज खूप चांगलं होतं, स्ट्रिक्ट होतं. आज काय राहिले ते पहिला बघा ना. तो काळ गेला की 20-25 वर्षापूर्वी गोष्ट वेगळी होती. आज 20-25 वर्षापूर्वी एंट्रन्सच नव्हत्या. 2003-4 पासून बऱ्यापैकी एंट्रन्स आल्या सगळ्या. ना 2000च्या सुरुवातीला बघा मेडिकल वगैरे चालू झालं. नीट कंपल्सरी कधी केलं हे बघा. आधी सीईटीवर मेडिकलची ऍडमिशन डॉक्टरांची व्हायची. त्यामुळे ते आता ते जुने विचार सोडा. त्यामुळे तुम्हाला कोचिंग घेणं गरजेचं आहे. मग ते कुठं मिळतंय ते तुम्ही कॉलेजमध्ये मिळत असेल कॉलेजमध्ये घ्या, कॉलेजच्या बाहेर मिळत असेल तर कॉलेजच्या बाहेर कोचिंग क्लासेसमध्ये मिळते तिथं घ्या. कारण जे व्यक्ती ते शिकलेत ते तुम्हाला चांगलं गाईड करणार आहेत. समजा कोणी स्वतःच जेडब्ल्यू दिली नाही, सीईटी दिली नाही, नीटचा काय पत्ता नाही, तो तुम्हाला जर सांगत असेल किंवा करा म्हणत असेल तर थोडंसं डाऊटफुल असतं ते. हा असं म्हणत नाही मी सगळेच आहेत तसे. एखादी लोक नंतर फ्युचरमध्ये बदललेली असतात, खूप चांगले असतात, की ज्यांनी ह्या तिन्ही परीक्षा केल्या नाहीत पण चांगलं कोचिंग तो घेऊ शकतोय, तर ऑब्व्हियसली त्याच्याकडून शिकणं गरजेचं आहे. पण असं खोटं बोलणारी बरीच आहेत आज, की काहीच नसतं मागं एज्युकेशनल बॅकग्राऊंड आणि चालतंय. सो त्या फसवण्यापासून लांब राहा. तुम्ही माझ्याकडे 3 ऑप्शन दिले मी. सेल्फ स्टडीला मी म्हणतोय जाऊ नका. कॉलेज आणि क्लासेसमध्ये बघा तुम्हाला कुठं चांगलं कोचिंग मिळतंय तिथं घ्या आणि तुम्हाला योग्य वाटतंय तो कोर्स निवडा आणि तिन्हीपैकी कुठली पण परीक्षा तुम्ही द्या. ठीक आहे. चला, थँक्यू.